माझं नाव वैष्णवी हनुमंत कामठे। मी मागच्या वर्षी म्हणजे ह्या बॅचमध्ये ॲडमिशन घेतलं विश्वतर्फे GAU युनिव्हर्सिटीला, म्हणजे जॉर्जियन अमेरिकन युनिव्हर्सिटीमध्ये। मी माझं MBBS करण्याचं जे स्वप्न होतं ते मी आता पूर्ण करण्याच्या मार्गावरती आहे। आम्हाला ॲडमिशन घेण्यासाठी जो काही गायडन्स आहे तो विश्वतर्फे आम्हाला मिळाला। प्रशांत सर, पुण्याच्या सिंहगड ब्रँचमधून मी ॲडमिशन घेतलं, जिथे प्रशांत सरांनी आम्हाला खूप चांगला गायडन्स दिला की कसं ॲडमिशन घ्यायचं, कोणती युनिव्हर्सिटी चांगली आहे। तर मग आम्ही युनिव्हर्सिटी भरपूर होत्या, अल्टे वगैरे, पण GAU मला सर्वात चांगली वाटली, कारण युनिव्हर्सिटी स्ट्रिक्ट आहे ती, म्हणून आम्ही GAU मध्ये घेण्याचं ठरवलं। मग माझा सर्वात पहिला विमानाचा प्रवास जो झाला तो मी खूप एक्साइटेड होते की कसं असेल फॉरेन। आपल्याला एक मनात असतं की दुसरा देश म्हटल्यावरती आपण ऍडजस्ट करू शकू का, पण जेव्हा मी आले इथे विश्वचे जे सर होते, आमच्या हॉस्टेलचे सर चेतन सर, त्यांनी आम्हाला रिसीव्ह केलं। जो प्रवास होता विमानाचा तो प्रवास पण एकदम चांगला झाला, सगळं सिस्टमॅटिकली अरेंज केलं गेलं होतं। आम्ही मुंबईमधून निघालो, अबुधाबीमध्ये आमचा स्टॉप होता आणि मग तिथून परत तिबलिसीमध्ये आमचं फायनल डेस्टिनेशन होतं। तिथून आम्हाला चेतन सरांनी रिसीव्ह केलं। तो प्रवास एक चांगला असा म्हणजे फुलफिलिंग प्रवास होता, कारण माझा पहिलीच वेळ होती ह्याची प्रवास करण्याची विमानाने। जेव्हा हॉस्टेलमध्ये आलं आपल्याला मनात एक असतं की हॉस्टेल कसं असेल, आपण ऍडजस्ट करू शकू का, घरच्या सारखं तर नसेलच हॉस्टेल, पण इथलं जे वातावरण आहे आमच्या हॉस्टेलचं, कोलोसियोचं, ते वातावरण एकदम होमली वातावरण। त्यांनी गणपती बसवलेला, मी आले त्याच्यानंतरच गणपती बसवलेले, तर एक अशी घरची जास्त आठवण नाही आली मला। त्याच्यामुळे हॉस्टेल वगैरे सगळं चांगलं होतं। आम्ही युनिव्हर्सिटी पण पाहून आलो, तर युनिव्हर्सिटीची बिल्डिंग जी आहे ती खूप चांगली होती। तर मग मला विश्वकडून जो काही गायडन्स मिळालाय त्याच्यासाठी मी खूप त्यांचा आभारी आहे, आणि एवढंच बोलेल की विश्वने असंच आम्हाला गाईड करावं आणि आमची पुढचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये आमच्या बरोबर राहावं।